रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं हा नियम आयुष्याचा प्रवास करत असताना नेहमी पाळायचा असतो. कारण आपण पैसा असून साधं राहिलं तर आपल्याला भिकारडा म्हटलं जातं, आणि पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणलं जातं. मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात, आणि कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो असं म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस म्हणतात, आणि भरपूर दानधर्म केला तर 2 नंबरचं पैसा असणारा असं म्हणतात. आपण बायकोच ऐकलं तर बैल म्हणतात, आणि नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात. आपली तब्येत चांगली असेल तर फुकटचा काहून सुटलाय म्हणतात, आणि तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय असं लोक समजतात. दोस्तांनो, सगळ्या कार्यक्रमांना आपण हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही असं म्हणतात, आणि कार्यक्रमांना नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात, पण आपलं आपण काम करायचं असतं. ऐकावं जनाचं आणि करावं मानाचं. कारण लोक ही पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावर सुद्धा बसू देत नाहीत. शेवटी आपलं आपण ठरवायचं असतं. जीवन कसं जगायचं, हसत हसत की रडत रडत, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. इतरांच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं म्हणजे राग. ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही, आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही. यालाच कदाचित आयुष्य म्हणत असतात. जगातलं सर्वात सुंदर नातं म्हणजे निवडलेल्या व्यक्तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थपणे प्रेम आणि शेवटपर्यंत साथ देणं, हेच खरं प्रेम असतं. समाजात वावरताना माणसाच्या वागण्याचा एक खास गुणधर्म नक्की समजतो. माणूस स्वतःच्या चुका हमखास लपवत असतो, पण दुसऱ्याच्या चुका मात्र सर्वात पहिल्या दाखवत राहतो. शेवटी आपल्यासाठी जे बनवलेलं असतं ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचत असतं. कुत्रं मार खाऊन पण इमानदार राहतं, आणि माणसं हे जीव लावून पण गद्दार होतात. नातं जपलं की सगळं जमतं. हळूहळू का होईना कोणी आपलं असं बनतं. ओळख नसली जन्माची तरी साथ देऊन जातं. आठवणींचं गाठोडं आणि डोळ्यात प्रेमाचा ओलावा देऊन आपलंसं करून जातं. परिस्थिती माणसाला मागं ठेवते असं खूप लोक म्हणतात, पण परिस्थिती माणसाला श्रेष्ठ बनवण्याचं काम करत असते. काही लोक हरतात आणि काही लोक जिंकतात. प्रेम हे खूप पवित्र असतं. आपण त्याला बदनाम केलं आहे. भेटलं तर चांगलं, आणि नाही भेटलं तर ते वाईट असतं. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी लोक हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळं लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचं ते करत राहा. आठवणी येतात, आठवणी बोलतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात. काहीच न बोलता
आठवणी निघूनही जातात, तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात. एकदा जोडलेलं नातं हे तुटलं तर नंतर ती लोक आपल्याला बघून रस्ता बदलतात किंवा मान खाली घालून पुढे निघून जातात. आयुष्यात जिथं जिथं फसवणूक झाली तिथं आपला प्रामाणिकपणा नडलेला असतो. आयुष्यात किती त्रास झाला तरी सहन करायला शिकायचं. आनंद किंवा दुःख हे कायमस्वरूपी नसतं. आज आहे तर उद्या नसेल. आपण आपलं आयुष्य हे जगत राहायचं असतं. रडायला लावणारे आपलेच असतात, जे आपण जवळ केलेले असतात. माणसांना ओळखायला शिका, नाहीतर डोळ्यातून येणारं पाणी हे समोरच्याला फक्त आणि फक्त पाणी वाटतं. प्रेमानं जवळ करणारा असेल तर सगळं सोपं होतं, नाहीतर सगळं असून सुद्धा जग एक विरंगुळा वाटतं. काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते, पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही की एखाद्या गोष्टीसाठी आपण आपली बुद्धी वाया घालवतोय आणि त्यातून आपल्याला कोणतं मेडल सुद्धा मिळणार नसतं. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद असतो. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. हसून खेळून आनंदात जगा, कारण आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागत नसतो. कधीतरी इतरांना काय वाटेल यापेक्षा स्वतःला काय हवं हा विचार करावा, कारण दुर्लक्षित झालेलं मन हे जास्त व्यथित असतं, मग ते स्वतःच का असेना. आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही. नातं किंवा व्यक्ती ही कितीही जवळची असू देत, कोणीही केव्हाही अचानक बदलू शकतं. स्त्री ही खूप मजबूत आणि खंबीर असते. फक्त ती झुकते कधी प्रेम निभावण्यासाठी तर कधी नातं वाचवण्यासाठी. कुणाला मिळवणं याला प्रेम म्हणत नाहीत, तर कुणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणं म्हणजेच खरं प्रेम.